गोरक्षा अभियान चालू आहे। येत्या 27 एप्रिलला सर्व गावागावातून लोकांनी मूक मोर्चा तहसीलवर नेऊन एक विशिष्ट अर्ज दिलेला आहे। त्या अर्जावर सर्वांनी गावकरी मंडळी गावागावातून लोकांनी सिग्नेचर सह्या करून आणि त्या गावाची नोंद करून तहसीलदार वर मोर्चांच्या आपण मूक मोर्चा नेऊन अर्ज तहसीलदाराकडे द्यायचा आहे। हे बी सर्वांनी गावागावातून केलं पाहिजे। गोरक्षा झाली पाहिजे, गो हत्या रोखली पाहिजे, गो सेवा सर्वांनी केली पाहिजे। शिवसद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थान इथं सुद्धा जवळजवळ 200 गायी आहेत। ह्या गायी सुद्धा लोकांनी सोडलेल्या गायी आहेत, पीडित गायी आहेत। त्या गायीची संगोपन आम्ही करत असतो। आमच्याकडे शेतीवाडी कुठली नाही, आम्ही इतर शेतकऱ्याकडून सेवा घेत असतो। तुमच्या चण्याचा भुस्सा, कडबा हे सुद्धा तुम्ही लोकांनी जमा करून एक प्रत्येक गावातील लोकांनी एक ट्रक भुस्सा पुरवताना आम्हाला सुविधा चांगली होईल, कधी तेवढी तुम्हाला गोसेवा घडेल। म्हणून तुम्ही सर्वांनी दरवर्षी हरभऱ्याचं कुटार जे असते, हरभऱ्याचं कुटार, कडबा, सोयाबीनचं कुटार आम्ही टाकत नाही, गव्हाचा भुस्सा हे तुम्ही सर्वांनी एका गावातून जर एक ट्रक दिले तर या गोसेवा तुम्हा सर्वांना घडते। आणि तुम्ही घरी तरी गायीचं पालन करत नाही, पण प्रत्येकाने गायीचं संगोपन केलं पाहिजे। जरी होत नाही, ज्याच्याकडे गायी नाही तरी अशा गोशाळेला तुम्ही सेवा दिली पाहिजे। या गोसेवेसाठी गूळ लागते, दवाखाना लागते, किंवा इथं त्यांची सेवा करणारे गोसेवक आहेत, त्यांची पगार असते। म्हणून तुम्ही महिन्याला हो, वर्षाला हो, असा काहीतरी सेवा तिथे दिली पाहिजे। कोणाचा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, कोणाचा मुलाचा वाढदिवस आहे, कोणी फर्स्ट क्लास पास झालं तर गाईचा एक ट्रक चारा दिला पाहिजे, ट्रॅक्टरभर चारा दिला पाहिजे। त्याच्याबद्दल गाई तर यायच्या लग्नाच्या निमित्तानं पंगत म्हणून गायीची पंगत, हिरव्या चाऱ्याची गाडी किंवा भुशाची गाडी। आता भुशाचा भुसा घेतं मला किती खर्च नाही म्हणत, एक वायचर जरी भरून आलं तर मग 30-32 हजार रुपये खर्च येत असते। हिरवा चारा घेतं म्हणजे 5-6 हजार रुपये खर्च येते। या तऱ्हेनं तुम्ही जर पंक्ती दिल्या तर ती गायीची सेवा तुम्हाला घडते, एवढं पुण्य घडते। आणि गो हत्या रोखा अभियान आहे, पूर्ण भारतभर चालू आहे। साधू संत सर्व गोरक्षक खूप प्रयत्न करत, गोरक्षक हे खूप प्रयत्न करत आहे, घराघरात जाऊन प्रचार करत आहे। म्हणजे सर्वांनी साथ करावी। येत्या 27 मार्चला पूर्ण भारतभर तहसीलवर सर्वांनी गावकऱ्यांना कमीत कमी 1000-1200-1500 सह्या करून त्या तहसीलवर जाऊन तुम्ही गावागावातून लोकांना, महिला मंडळ, पुरुषांना जाऊन तो अर्ज तहसीलदाराकडे द्यायचा आहे। लक्षात, त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी ही नोंद घ्यावी आणि आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी आहोत। अनेक साधू संत सहभागी, गोरक्षक सुद्धा याच्यासाठी कार्य करत आहेत। तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं। आणि या निमित्तानं तुमच्या वडिलाच्या वाढदिवस 60 वर्ष आले, 55 वर्ष आले, ही तुम्हाला जर काही करायचं वाढदिवस त्यांच्या वडिलाचं करायचं असेल, त्या निमित्तानं येतं तुलाभार आहे। तुलाभाराचं निमित्त आम्ही कार्यक्रमात गोरक्षक पुरायणी ठेवलेले आहे। म्हणून तुम्ही तुमच्या भारोभार काही तुम्ही चाऱ्याची एक गाडी, त्याच्यामध्ये काय येतील ते त्या पद्धतीने तुम्ही रिसीट पावती फाडून घ्यायची आहे। आणि ती तुमच्या वजनाप्रमाणे तर तुम्हाला जे खल्लीचा भाव आहे, गुळाचा भाव आहे, चाऱ्याचा भाव ठेवल्या जाते, त्याप्रमाणे तुम्हाला पावती फाडून तुमच्या वजनाप्रमाणे तुम्हाला चारा दान करता येते, तुलाभार प्रमाणे करता येते। याची बी सर्वांनी नोंद घ्यावी। अनुसूया माता गोशाळा हनुमान मंदिराच्या आपल्या बाजूला मंदिराच्या समोरच आहे, तिथं तुलाभार केल्या जाईल। तिथं एक शेड लावल्या जाईल, एक स्टॉल लावल्या जाईल, तिथं तुमचं वजन केलं, काटा तराजू ठेवल्या जाईल। त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी ती नोंद गोसेवा करा।